नाही नाही नाही. वरती कसं करायचं ते सुद्धा बघितलं. शॅडो फाईल पासवर्ड लावायचं होता युजरला ते सुद्धा बघितलं आहे. आता आपलं काम आहे की ग्रुप आणि ती शॅडोवर कसं काम करायचं. बरोबर, आपण चेक केलेले आहे. शॅडो फील्ड्स असतात ते पास डब्ल्यू डीमध्ये कोणत्या फील्ड्स असतात ते पण बघितलेलं आहे. रूटचा युजर आय डी काय असणार तर 0, सिस्टम युजर आय डी काय असेल 12999 आणि नॉर्मल युजरचे आय डीज काय असणार यू आय डीज 1000 अँड अबोव. एवढं आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. सो नॉर्मली आपण आत्ता काम करणार आहोत कशावर, ग्रुप्सवर /etc/ग्रुपवर. तर इथे लेट्स चेक लिनक्स मशीनवर येऊया आपण. लिनक्स मशीन काय बघणार आहोत आपण तर tel/etc/group. क्लिअर. तर ग्रुपमध्ये काय काय इन्फॉर्मेशन मिळते ते बघा. जो आपण युजर क्रिएट करणार त्याच नावाने एक ग्रुप क्रिएट होणार. ठीक आहे. त्याच नावाने ग्रुप क्रिएट होतो अँड देन त्यानंतर हा जो एक्स आहे हा असतो पासवर्ड लिंक. त्यानंतर असते ग्रुपचा आय डी आणि यानंतर असते मेंबर्स. इथे जे ब्लँक स्पेस आहे इथे असणार या ग्रुपमध्ये असलेल्या मेंबरचे नावं. ठीक आहे. सो नेक्स्ट एखादा ग्रुप आपण जर सेपरेटली क्रिएट करतो म्हटलं, आता हे जे काही ग्रुप्स आपले क्रिएट झालेले आहेत हे ग्रुप्स काय केलं आहे आपण, ग्रुप्स आपण कधी क्रिएट करतो जेव्हा एक युजर क्रिएट करतो तेव्हाच एक ग्रुप क्रिएट होतो ऑटोमॅटिकली. बट जर का आपल्याला सेपरेट ग्रुप क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी कमांड यूज करणार आपण कोणती, ग्रुप ॲड. कोणती कमांड आहे, ग्रुप ॲड. लेट्स कन्सिडर ग्रुप आहे. टाटा नावाचा एक ग्रुप क्रिएट करतोय, ग्रुप ॲड झालेला आहे. ठीक आहे. लेट्स चेक /etc/ग्रुप. इथे तुम्हाला टाटा नावाचा ग्रुप दिसेल, त्याची युजर आय डी काय दिसेल, सॉरी ग्रुप आय डी काय दिसेल 2001. जे लास्टवाली असेल त्याच्या समोरची आय डी तो कन्सिडर कर. ठीक आहे. सो टाटा एक्स अँड देन 2001 हा एक आपला ग्रुप क्रिएट झालेला आहे जस्ट त्या कमांडने, या कमांडने. एवढं कळलं. ठीक आहे. आता हो. हां, तर आता यामध्ये एखादा श्रुती म्यूट कर. आता यामध्ये एखादा मेंबर ॲड कसा करायचा, जसं की आपल्याकडे युजर्स आहेत, राम आहे, श्याम आहे, स्पायडर आहे. आता आपल्याला या युजर्सला या टाटा ग्रुपमध्ये ॲड करायचं असेल तर कसं करणार, बरोबर. तर कसं करणार, एनिवन. त्यासाठी आता अजून एक कमांड, ती कमांड म्हणजेच कोणती, g5wd. त्यासाठी आता आपल्याला कमांड यूज करायची आहे g5wd. ग्रुप ॲड करताना ही कमांड नॉर्मली यूज करणार, कळतंय. सो ग्रुप ॲड कमांड आपल्याला यूज करायची आहे ग्रुप क्रिएट करायसाठी. आणि नेक्स्ट आपल्याला त्यावर काम करायसाठी काय करायचं आहे, एखादा युजर जर ॲड करायचा असेल तर ग्रुपमध्ये हो, ग्रुप ग्रुपमध्ये जर एक ग्रुप ॲड. ग्रुप ॲड तर कमांड आहे g5wd. ठीक आहे. g5wd ही कमांड आपण यूज करणार. और एल्स आपण युजर मोडचा पण यूज करू शकतो. युजर मोड आपल्याला माहिती आहे, युजर मोड कमांड माहिती आहे का,
सर्वात आधी G5WT आपण करून बघू. त्याच्यानंतर बघ 2-3 कमांड्स आहेत, त्याच्याने आपलं होतं G5WT हायफन हेल्प आपण चेक करू. यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळेल G5WT आणि -A फॉर वॉट, ॲड युजर. ओके, एक युजर जर ग्रुपमध्ये टू ॲड युजर टू ग्रुप. ओके, हे जर करायचं असेल, एक ग्रुप ॲड करायचा असेल तर सिम्पल -A यूज करणार आपण. ऑप्शन डी यूज करणार कशासाठी, त्या ग्रुपमधून जर एखाद्या युजरला बाहेर काढायचं असेल, रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी -D. कळलं? तर यामध्ये डिलीट होणार ना तो युजर. हां, त्या ग्रुपमधून बाहेर निघून जाईल. तो डिलीट नाही होणार, त्या ग्रुपमधून बाहेर निघेल. युजर तर युजर राहणारच, आपण फक्त जे ॲड केलेलं आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. सिम्पल. ठीक आहे. ठीक आहे. सो या कमांडचा आपण यूज करू G5WT -A, देन G5WT -A. कोणता ग्रुप आहे तर ग्रुपचं नाव आपण कोणता यूज केलं आहे, टाटा. आणि आता यामध्ये कोणता युजर ॲड करायचा आहे तर लेट्स कन्सिडर SPI स्पायडर युजरला या टाटा ग्रुपमध्ये मी ॲड करणार. सिम्पल कंडिशन, एंटर युजर टाटा. अच्छा, सर्वात आधी आपल्याला युजरचं नाव द्यायचं आहे, नंतर मी ग्रुपचं नाव द्यायचं आहे. SPIDER, मी थोडं उलटं लिहिलं होतं, टाटा. सी ॲडिंग युजर स्पायडर टू ग्रुप टाटा. आणि देन चेक करा तुम्ही /etc. आता बघा इथे दिसत आहे त्या स्पायडरचं नाव कुठे, या टाटा ग्रुपमध्ये विजिबल आहे. राईट. सो एक मिनिट, राईट. येस, एम आय ऑडिबल? माझा आवाज येत असेल तर रिस्पॉन्स करा. हॅलो. ओके, गुड. शुभम. आवाज येत. ओके. सो इथे आपण एक ग्रुप क्रिएट केला आहे. ग्रुप क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये एक युजर ॲड केलेला आहे. ठीक आहे. युजर ॲड कसं करायचं, G5WT कमांड आहे आपल्याला, -A यूज करणार, स्मॉल a, आणि त्याने आपण काय करणार, एक नॉर्मल युजर ॲड करू शकतो. ठीक आहे. आणखी एक कमांड आहे युजर मोड, त्याने सुद्धा आपण ग्रुप ॲड करू शकतो. युजर मोड G असतो याच्यामध्ये, आणि जो ग्रुप पाहिजे तो या ग्रुपमध्ये लेट्स कन्सिडर आता तुम्हाला ॲड करायचं अभि, तर या कमांडने पण ॲड होतं. लेट्स चेक झालं आहे का. सी अभि आता युजर मोड कमांडने सुद्धा आपण युजरला टाटा या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. एवढं कळलं? 2 कमांड्स यूज केल्या. ठीक आहे. बट अशी पण एक कंडिशन असू शकते की ॲट अ टाईम तुम्हाला मल्टिपल युजर्स ॲड करायचे असेल एखाद्या ग्रुपमध्ये, तर काय करणार, तर त्यावेळेस आपल्याला ऑप्शन यूज करायचं असेल ते म्हणजेच G5WT सोबत ऑप्शन -M. ओके, कोणतं, -M. लेट मी चेक, capital M or small m. Yes, this is nothing but a capital M, members users. Okay, who's next? Shankar. Am I audible, Shankar? Radu? Yes, Suresh. Okay, so let's continue. सो मल्टिपल युजर जर ॲड करायचे असेल तर कॅपिटल M आहे इथे. ठीक आहे, मी चेक केलं आहे, स्मॉल m नाही, कॅपिटल M. लेट्स कन्सिडर यामध्ये आता जरा लक्ष द्या, स्पायडर आणि अभि आहे सध्याच्या कंडिशनला टाटामध्ये. आपल्याला मल्टिपल युजर ॲट अ टाईम करायचं असेल, राम पण ॲड करायचा आहे, श्याम पण ॲड करायचा आहे, SHU BHU, शुभम पण ॲड करायचा आहे, आणि आणखी कोण आहे, ठीक आहे, सूरजला पण ॲड करून टाकू. तर एवढे सारे युजर्स आहे, कुठे जाणार, टाटा ग्रुपमध्ये ॲड होणार. तर आता जे पुराणे युजर्स आहे स्पायडर अँड अभि, त्यांचं काय होईल ते चेक करा. ठीक आहे, -M यूज केला आहे, एंटर. ओके, काय म्हणतोय हा,
अच्छा ठीक आहे. सिंटॅक्स एरर, तर इथे मला द्यायचं आहे कॉमा कॉमा, इथे पण राहील कॉमा. ठीक आहे, शिवूच्या नंतर पण काय राहणार, तर कॉमा राहणार. ठीक आहे, एंटर. कमांड एक्झिक्युटेड सक्सेसफुली. नाव लेट्स चेक /etc/passwd. आता इथे बघा, राम, श्याम, शुभू अँड सूरज हे 4 जण ॲड झालेले आहेत टाटा ग्रुपमध्ये. बट याच्या आधी 2 जण होते, ते कुठे गेले? बरोबर आहे, आपण बघितलं होतं स्पायडर अँड अभि होता. तर इथे होते काय, जे पुराणे युजर आहे ते रिमूव्ह होऊन जातात आणि नवीन युजर्स ॲड होतात ॲट अ सेम टाईम. सो इथे थोडं लक्ष द्यायचं आहे. जर पुराणा युजर तुम्हाला नको आहे आणि नवीन युजर पाहिजे, मल्टिपल युजर्स पाहिजे, तेव्हाच तुम्ही कॅपिटल एम यूज करणार, नाही तर नाही. आलं लक्षात? म्हणजे ते पुराणे त्या ग्रुपमधून निघून जाईल. निघून जाईल. अच्छा. पण आलं त्यांना राहू द्यायचं लक्षात? आहे सो तर -A करून आपल्याला एक एक करून युजर ॲड करावं लागेल त्यामध्ये. आता हे तुमचं एक टास्क आहे. जर तुम्हाला थोडाफार टाईम भेटला तर तुम्ही चेक करा की मल्टिपल युजर आपण ॲट अ टाईम कसे ॲड करणार विदाउट रिमूव्हिंग प्रिव्हियस युजर्स. ठीक आहे, सो थोडंफार यामध्ये सर्च करून बघा, तुमचं एक्सप्लोरेशन वाढेल आणि काही नवीन कन्सेप्ट पण ॲड होईल. कमांड समजल्या? कमांड समजलेले आहेत का गाईज? सो येस. तर जी ग्रुप नेम, इथे ग्रुप नेम बघितला, पासवर्ड लिंक असते, ग्रुप आय डी आणि लिस्ट ऑफ दी मेंबर्स. 4च फील्ड असतात यामध्ये /ग्रुपमध्ये. आणि जी शॅडोमध्ये काय असतं, तर जी शॅडोमध्ये काय असणार, जी शॅडोमध्ये चेक करूया आपण. जी शॅडोमध्ये /etc/g shadow. तर इथे काय असणार, तर टाटाला एक हा जो एक्सक्लेमेशन मार्क आहे हा असतो त्याचा पासवर्ड, इन्क्रिप्टेड पासवर्ड. सध्या आपण पासवर्ड दिलेला नाही. पासवर्ड कसा द्यायचा ते पण माहिती आहे कमांड तुम्हाला. passwd आहे, तर इथे कमांड सेम आपण जे यूज करतोय passwd. ठीक आहे, passwd. आणि कोणत्या ग्रुपला पासवर्ड द्यायचा आहे, टाटा ग्रुपला पासवर्ड द्यायचा आहे. त्या टाटा ग्रुपला पासवर्ड आपण देणार या कमांडने. आता याच्यासाठी 1 2 3 4 पासवर्ड सेट होतोय. 1 2 3 4 पासवर्ड सेट झालाय. ठीक आहे, अगेन चेक करू आपण टेल शॅडो. आता इन्क्रिप्टेड पासवर्ड इथे दिसेल. दिसला? कळलं? हो हो. आता हे जे ब्लँक स्पेस आहे इथे असतो ॲडमिन आणि नंतर नेम मेंबर. ओके, तर इथे कोणत्या फील्ड्स असणार ते समजलं. सो ग्रुप नेम, इन्क्रिप्टेड पासवर्ड, ॲडमिन ऑफ द ग्रुप अँड देन लिस्ट ऑफ दी मेंबर्स. कळलं? ग्रुप ॲड फॉर क्रिएटिंग ग्रुप ऑप्शन्स आहे, मल्टिपल ऑप्शन्स आहे. तर -G आपण स्पेसिफिक आय डी जर द्यायचा असेल, ग्रुप आय डी एखाद्या स्पेसिफिक आय डीने क्रिएट करायचं असेल, जसं आपण इथे चेक केलं passwd मध्ये, सॉरी /etc/ग्रुपमध्ये. आता इथे एक ग्रुप आय डी आला आहे रँडम, राईट ना, 2000च्या नंतर 2001. बट आपल्याला एखादा स्पेसिफिक पाहिजे असेल तर -G यूज करणार. ग्रुप ॲड -G, लेट्स कन्सिडर 2005. तुम्हाला जो पाहिजे तो द्यायचा असेल तर, आणि लेट्स कन्सिडर TCS एंटर. तर आता त्या ग्रुप आय डीने तो युजर क्रिएट झालेला असेल. दिसतंय इथे, सॉरी त्या ग्रुप आय डीने हा ग्रुप क्रिएट झालेला आहे. दिसतंय इथे, तीच मेन्शन झाली इथे. सी, सो असेच आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स आहेत जे मी इथे ऑलरेडी नोट आउट केलेले आहेत. त्यापैकी आपण ए बघितला, डी फॉर डिलीट आपण नॉर्मली बघू शकतो. डी करायचं असेल, टाटामधून हे पूर्ण युजर्स आपल्याला डिलीट करायचं असेल तर ऑप्शन डायरेक्टली काय करणार आपण, डी. टाटा एंटर. ओके, युजरचे नावं टाकावं लागेल, राम, श्याम, तोच करतो एंटर. काय झालं त्याने, ग्रुप ॲड नाही, युजर मोड.
जी पास डब्ल्यू, ठीक आहे, एंटर. सो रिमुव्हिंग युजर राम श्याम फ्रॉम ग्रुप टाटा. कळलं? इज नॉट अ मेंबर ऑफ टाटा त्यांनी दिलेलं आहे. आता लेट्स चेक करा तुम्ही डायरेक्टली. काय म्हणताय? हा युजर रामश्याम इज नॉट अ मेंबर ऑफ टाटा. बरोबर आहे. अपडेट का नाही झालं इथे? ओके, अपडेट का नाही झालं? त्याने इन्फॉर्मेशन तर प्रॉपर दिलेली आहे. रिमूव्ह व्हायला पाहिजे होते इथे रामश्याम. इथे ऑप्शन चेक दिसतंय. ठीक आहे, इथे काहीतरी अपडेटिंगचा इश्यू असेल, ते पण होऊन जाईल आपलं रिझॉल्व. नो वरीज. -d -delete user, remove from the group. Group name, एकच करू. रामला करून बघितलं आपण. ओके, मल्टिपल नाही घेतला त्याने, एक एक केलता. ठीक आहे. सो -d कशासाठी यूज करतोय? फॉर रिमुव्हिंग युजर. यामध्ये जर आपण m जर यूज केला, सॅम, अँड देन आणखी कोण आहे त्यामध्ये? लेट्स चेक. नाही होत आहे. ठीक आहे, म्हणजे एक एक युजर आपण डिलीट करू शकतो. ठीक आहे, यामधून. कळलं? -d. ओके, नाव आता यामध्ये -a पण अवेलेबल आहे. कॅपिटल A, तो ॲडमिनिस्ट्रेटर. आपण या ग्रुपमध्ये एक ॲडमिन असाइन करू शकतो. तर ॲडमिन कसा असाइन करायचा ते सुद्धा इथे आपण चेक करू. जी पास WD कमांड राहणार कॅपिटल A, अँड देन दिस कन्सिडर राम, दिस नथिंग बट अ ॲडमिन. कशाचा? कोणत्या ग्रुपचा? टाटाचा. सो एंटर करतोय. आता राम हा ॲडमिन झाला असेल कोणत्या ग्रुपचा? टाटा ग्रुपचा. इथे दिसणार नाही, तो कुठे दिसेल? तो जी शॅडोमध्ये. सो /etc/g शॅडो इथे दिसेल. सी, जी ब्लँक होती स्पेस तिथे आता रामचं नाव आलेलं आहे. दिसतंय इथे? मी तुम्हाला सांगितलेलं. आणि येस, त्याचा जे फील्ड्स आहेत ते मी इथे लिहिलेले आहे. युजर ॲडिंग इन ग्रुप, डिलीट अँड ॲडमिन. ओके. ग्रुप मोड कमांडसुद्धा आहे आपल्याकडे. ग्रुप मोड कमांडने काय होईल, तर जो एक्झिस्टिंग ग्रुप आहे त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स आपण करू शकतो. सिम्पल ऑप्शन्स. कळलं का गाईस? कॅपिटल A फॉर ॲडिंग ॲडमिन. आणि जर तोच ॲडमिन जर रिमूव्ह करायचा असेल, आता इथे चेक करा, राम आहे या फील्डमध्ये, चेक रिमूव्ह करायचा असेल तर सिम्पल ऑप्शन यूज करणार आपण -a, बट यामध्ये आपण देणार सिंगल इन्व्हर्टेड कॉमा 2 वेळा. एंटर. लेट्स चेक, रिमूव्ह झाला का नाही. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा और टिल्ड आहे. ओके, स्पेस दिलेला आहे मी. स्पेस चेक करू आपण. इथे स्पेस आहे. नाव द्यायची गरज नाही आहे बहुतेक. एंटर. येस, नाव द्यायची गरज नाही आहे. जो कोणी ॲडमिन असेल त्याचं नाव असो काही पण, तो ॲडमिन रिमूव्ह होऊन जाईल. आता इथे राम होतं, इथे बघा राम हा ॲज अ ॲडमिन रिमूव्ह झालेला आहे. कळलं गाईज? कोणत्या कोणत्या कमांड्स बघितल्या तुम्ही? जी पास WD, युजर मोड, ग्रुप ॲड, राईट. ग्रुपमध्ये एवढंच आहे, यापेक्षा जास्त काही नाही आहे.
ग्रुप आणि जी शॅडो सिम्पल एवढाच कन्सेप्ट आहे. कारण मॅक्झिमम आपण कशावर काम करतो तर युजर्सला ॲड करणे ग्रुप्समध्ये, सिम्पल तेवढंच काम होणार आहे. एखाद्या वेळेस आपण ॲडमिन कन्सिडर करू शकतो, ॲडमिन आपल्याला क्रिएट करायचं आहे एका ग्रुपसाठी, ते एवढं कळलं. यामध्ये काही इश्यू? नाही. गुड, व्हेरी गुड. सो तेच मी इकडे पण नोट करून ठेवलेलं आहे. ग्रुप मोड कमांड सेम तुम्ही यूज करू शकता, सगळे ऑप्शन राहणार. एक आणखी राहणार तुमचा -n, जे की तुम्ही ग्रुपचं नाव रिनेम करू शकता. कळलं? ओके. -n इथे यूज करणार आपण -n, नवीन नाव आणि पुराणं नाव ग्रुपचं, या पद्धतीने. आतापर्यंत आपण काय केलं तर क्रिएशन बघितलं आपण, युजर कसं क्रिएट करायचं आणि ग्रुप कसं क्रिएट करायचं. युजर क्रिएट केल्यानंतर त्याला पासवर्ड पॉलिसीज कशा लावायच्या ते बघितलं. बट जर काही एखादा युजर किंवा ग्रुप आपल्याला डिलीट करायचं असेल तर त्यासाठी काय करणार, तर सिम्पल कमांड्स आहेत. युजर डेल, एखादा युजर जर मला डिलीट करायचा असेल अभी, सो युजर डेल अभी ही कमांड रन करणार आणि युजर आपला डिलीट होईल. etc 5wd मध्ये चेक करू आपण. सो अभि नावाचा युजर इथून रिमूव्ह झालेला आहे, दिसतोय का? नाही. ठीक आहे. सो युजर अभि आता डिलीट झालेला आहे. तुम्हाला ग्रुप ॲड करायचं, ग्रुप डिलीट करायचा असेल तर सेम कमांड आपण यूज करू शकतो. ग्रुप डेल असेल इथे, युजरच्या जागेवर काय असेल, GROP ग्रुप डेल. आणि ग्रुप तुम्हाला TCS वाला जर डिलीट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. सी ग्रुप्समध्ये बघू आपण /etc/groups. इथे TCS नावाचा ग्रुप जो आपण क्रिएट केला होता तो पूर्ण डिलीट झालेला आहे. आलं लक्षात? 2 कमांड्स, हो. ग्रुप डेल अँड कोणतं, युजर डेल. युजर डेल कुठं टाकलेलं आहे मी, हां इकडे लिहिलं आहे युजर डेल. आलं लक्षात? म्हणजे एक युजर डिलीट करते ना तो. हां, एक युजर डेल कमांड करते काय तर युजर डिलीट करतो, करेक्ट. बट युजर डिलीट झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याचं चेक केलं डायरेक्टरीज वगैरे, तर त्या डायरेक्टरीज वगैरे आपल्याला मिळतील. ठीक आहे. अभि आपण डिलीट केला आहे, बरोबर. अच्छा, फक्त ते ग्रुपमधून डिलीट काढून टाकतो. ग्रुपमधून काढला आणि युजर डिलीट पण झालाय, बट त्याची डायरेक्टरी अवेलेबल असते, अच्छा, फोल्डर अवेलेबल असते. जर हा फोल्डर पण डिलीट करायचा असेल तर सेम कमांड यूज करायची, युजर डेल आणि इथे लावायचं काय -r म्हणजेच रिकर्सिव्ह. अभिच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी क्रिएट झालेल्या असेल, त्याचा मेलबॉक्स असो, त्याचा होम डायरेक्टरी असो, किंवा कुठल्याही गोष्टी अभिच्या रिलेटेड असेल त्या सगळ्या गोष्टी तो डिलीट करेल. ठीक आहे. आता तर -r यूज करतोय मी, अभि ऑलरेडी डिलीट केला आहे तर हा होणार नाही. आता आपल्याला करून बघावं लागेल. सॅम आता बघा इथे जे सॅम डायरेक्टरी आहे ना, ही डायरेक्टरी पण डिलीट होईल. एंटर. सी ग्रुप सेम इज दी युजर डेल प्रायमरी ग्रुप ऑफ अनदर युजर इन धिस नॉट रिमूव्ह. ओके, आपण हा ग्रुप भरपूर लोकांना ॲड केलेला आहे. ठीक आहे. सॅमच्या ऐवजी आपण दुसरं काही घेऊ, राम घेऊ. एंटर. सो बघा युजर डेल राम मेलबॉक्स फुल नॉट फाउंड, नो वरीज. नाही भेटला तर नाही भेटला. आता आपण चेक करूया LS होम. सो श्याम आणि ओके श्याम पण झालं आहे, त्यांनी फक्त हे वॉर्निंग्स दिले. ओके गुड, हे वॉर्निंग्स आहे, डिलीट केलं आहे आपण. ठीक आहे. राम पण झाला आणि श्याम पण झाला. कोणती कमांड आहे, युजर डेल. आणि त्याच्या आधी आपण बघितलं सिंपल युजर डेल, तर त्याने काय होत आहे, युजर डेल अभि युजर तर डिलीट होतोय, अभि इथे दिसणार नाही. बट जर का आपण चेक केलं त्याची डायरेक्टरी, तर डायरेक्टरी अवेलेबल असते, बरोबर आहे. रिकर्सिव्हली जर आपल्याला त्याची डायरेक्टरी आणि सगळ्या गोष्टी डिलीट करायच्या असेल
जे जे क्रिएट झालेलं आहे ते तर आपल्याला यूज करावं लागेल -r रिकर्सिव्ह. क्लिअर आहे? आवाज येतोय माझा? हो. ओके, कूल. सो ग्रुप रिलेटेड एवढ्याच गोष्टी असतात, आपल्याला तेवढ्याच गोष्टी करायच्या आहेत. सो इथे आपला ऑलमोस्ट युजर मॅनेजमेंटचा ग्रुप क्रिएशन, युजर डिलिशन हा पोर्शन आपला एंड झालेला आहे. ठीक आहे, कळलं का? आता इथे मी काही कमांड्स लिहिलेले आहेत. ह्या कमांड्स कशासाठी यूज करतात तर pw uncon हे कमांड आपण यूज करतो कशासाठी तर शॅडो फाईल्सला हाईड करण्यासाठी. एखादी कंडिशन असू शकते की बाबा जी शॅडो फाईल आहे ज्याच्यामध्ये इनक्रिप्टेड पासवर्ड आहे, आपला इनक्रिप्टेड पासवर्ड आहे ना, जी शॅडो म्हणा किंवा कुठली पण असा, इथे जो इनक्रिप्टेड पासवर्ड आहे तर हा इनक्रिप्टेड पासवर्ड पण आपल्याला कुणाला तरी द्यायचा नाही, कुणालाच द्यायचा नाही. काय झालं पाहिजे, ही पूर्ण फाईल हाईड झाली पाहिजे. त्यासाठी आपण यूज करतो कमांड कोणती, अनकॉन्केव. ओके, आणि pw अनकन pw अनकन कॉन. ठीक आहे. सो हाईड करायला pw अनकन अँड देन त्याला अनहाईड करायसाठी pw कॉन. ह्या दोन कमांड्स नोट करा आणि तुम्ही वर्क करून बघा, चेक करा, शॅडो फाईल्स आपल्या काय होईल, हाईड होतील. क्लिअर आहे की मी दाखवू इथे? तुम्ही करून बघणार आहे एखादी गोष्ट सेम ह्या दोन कमांड्स रन केल्या तर आपली जी शॅडोची फाईल आहे, जी शॅडोची फाईल हाईड आणि अनहाईड करता येईल आपल्याला, जेणेकरून जर कोणी इनक्रिप्टेड पासवर्ड जरी चेक करतो म्हटलं तरी त्याला तो मिळणार नाही. क्लिअर? ओके, नेक्स्ट आहे आणखी काही कमांड्स आपण लर्न करू, त्या म्हणजेच एलियास. आता हे कमांड कशासाठी यूज करतात तर लेट्स कन्सिडर, आता आपल्याकडे एखादी कमांड आहे mkdir. ही कमांड आहे प्रत्येक वेळेस जेव्हा 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 आपण एखादी डायरेक्टरी क्रिएट करू तेव्हा काय होईल, mkdir असं लिहित जावं लागेल, करेक्ट? बट मला याचा क्रिएट करायचं आहे शॉर्टकट. मी फक्त mk लिहिलं तरी डायरेक्टरी क्रिएट झाली पाहिजे. तर अशा सिनारिओमध्ये आपल्याला यूज करायचं असते काय, एलियास. mkचा शॉर्टकट क्रिएट, mkdirचा शॉर्टकट क्रिएट करू आपण mk या पद्धतीने. ठीक आहे, तेच मी इथे लिहिलेलं आहे, शॉर्टकट क्रिएट करणे. निकनेम, ओके, निकनेम आधी आहे देन कमांड नेम आहे. सो निकनेम आधी लिहावं लागेल आपल्याला. मी मागे पुढे लिहितो, माझं असं होऊन जातं कधी कधी. mk इक्वल्स टू mkdir एंटर. सो आता मी काय करू शकतो, mkdir1 या पद्धतीने पण डायरेक्टरीज क्रिएट करू शकतो. dir1 शॉर्टकट्स क्रिएट करणे, त्यासाठी आपण काय करतोय तर एलियास ही कमांड यूज करतो. आलं लक्षात? मोठी मोठी कमांड जसं dmyDecode, शटडाऊनसाठी आपण फक्त ss वापरू शकतो. स्वतःची कमांड आपण म्हणजे क्रिएट करू शकतो. कमांड स्वतःची क्रिएट होत नाही, फक्त शॉर्टकट क्रिएट होतो. हो, तर म्हणजे त्याला हां जी मोठी कमांडला अजून जसं कमी लाईन मध्ये, कमी वर्ड्स मध्ये. हां करेक्ट. समोर जाऊन आपल्याकडे मोठ्या मोठ्या कमांड्स येणार आहेत, जसं की टेराफॉर्म या टाईपच्या कमांड्स असतात. ठीक आहे, FORM एवढी मोठी कमांडचं नावच एवढं मोठं आहे, तर मी या कमांडला काय करणार, शॉर्ट करणार. कसं, TF लिहिणार फक्त, TF इक्वल्स टू, दॅट्स इट. ठीक आहे, समोर एलियास असं राहणार, जेणेकरून मी 8-10 कॅरेक्टर लिहिण्यापेक्षा 2 कॅरेक्टरमध्ये कमांड रन करू शकतो. गॉट इट? हो, राईट. जसं की TOUCH टच कमांड आहे, टच कमांड इक्वल्स टू, सॉरी, टच कमांडचं जर करायचं असेल TH करायचं असेल तरी करू शकतो आपण. ठीक आहे, कुठला पण एलियास तुम्ही क्रिएट करता येईल. नॉर्मली एलियास file1 एंटर ls. file1 क्रिएट झालेली आहे. कळलं? आलं लक्षात? हां. हां, आणि हेच जर का आपल्याला
आता जे काही आपण शॉर्टकट क्रिएट केले आहे ते पूर्ण रिमूव्ह करायचं असेल तर अनअलियास एंटर. ओके, अनअलियास हायफन ए, लेट मी चेक, हायफन ए आणि देन एम के, एंटर. आता एम के काम करेल का? D1 नाही करत बघा, एम के कमांड नॉट फाउंड आलाय. आता एम के म्हणून असं काहीच राहणार नाही, जे की आपलं आधी वर्क केलं होतं आता नाही करणार. आलं. हो. ओके, सो एलियास आपण लर्न केलेला आहे. नवीन एक टर्म इथे दिलेला आहे मी, एलियास कमांडची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, व्हिडिओज बघत चला, जे मी व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करतो. एवढंच आहे सध्या तरी. जर एलियास आपल्याला परमनंट बेसिसवर करायचं असेल तर आपला एक फाईल आहे आपल्या सिस्टममध्ये, त्या फाईलला एडिट करावं लागेल. विम ती असते रूट डायरेक्टरीमध्ये ./bashrc. ओके, लेट मी चेक काय होतं. बरोबर आहे. /bash ls करून बघू मिळते का. ls एंटर. असं काही नाही आहे म्हणतोय तो. एंटर. .bash/rc हिडन फाईल असते बरोबर. ls-a जर करतो यामध्ये तर .bash/rc दिस इज नथिंग बट अ हिडन फाईल. या फाईलला आपल्याला एडिट करावं लागतं जर परमनंट बेसिसवर हे करून ठेवायचं असेल तुम्हाला तर. शॉर्टकट्स परमनंट बेसिसवर. हे सध्या आपण टेम्पररी केले आणि टेम्पररी रिमूव्ह पण केले. ओके, बट परमनंट बेसिसवर करायचं असेल तर या फाईलमध्ये एडिट करावं लागेल. vim.bashrc एंटर. अच्छा, विम नाही आहे, VI ने करू क्लिअर. विम इन्स्टॉल करावं लागेल. एंटर. सी, आता ही फाईल एक ओपन झाली आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल भरपूर सारे एलियास क्रिएट असणार. आपण कुठेतरी ॲड करू शकतो फाईलमध्ये. हे बघा इथे दिसते एलियास आहे. एलएसचा एलियास आहे. एलएस हायफन कलर ऑटो. ठीक आहे, म्हणून आपल्याला तिथे ब्लू कलर दिसतो एलएस केल्याबरोबर. याचे काही एलियास ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत, जसं की GRP ग्रिप इक्वल्स टू हायफन कलर इक्वल्स टू ऑटो. हे ऑप्शन्स इथे यूज केलं आहे आणि त्याच्यासाठी एलियास क्रिएट केला आहे काय, ग्रिप GREP. राईट, समोर बघणार आहोत आपण ग्रिप कमांड काय करते ते पण बघणार आहोत. इथे बघा एलएलचं कमांड, एलएलचं एलियास आहे LS-ALF. LAचं आहे LS-A. Lचं आहे LS-CEF. सो हे ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आहे. जर तुम्हाला परमनंट बेसिसवर करायचं असेल तर इथे एंट्री करायची. मग इन्सर्ट मोडमध्ये आलो आपण. ओके, ते नंतर तुम्ही करू शकता. इथे लिहायचं सिम्पल, जसा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये परमनंट बेसिसवर तुमचा एलियास सेट होईल. ओके, या फाईलला एडिट तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा सुडो लिहिणार. ठीक आहे, रूट परमिशन्स. ओके, गुड. एवढं यामध्ये काही इश्यू. बॅश म्हणजे कुठले होते? काय बॅश जे आहे बॅश
ते म्हणजे कुठली हे आहे कमांड किंवा ते कुठलं फाईल आहे? इथेच आहे फाईल ls हायफन ए. नाही नाही, बॅश म्हणजे माहिती आहे का, जसं आपण आता रूट युजर मध्ये आहोत, हां तर आपण रूट राहते किंवा सुडो राहते, जेव्हा रिकव्हरी मोडवर राहते ना तेव्हा बॅशने स्टार्ट होते. जो आपला टर्मिनल आहे ना तो बॅशने स्टार्ट होते. हो आता जसा बरोबर. टर्मिनल आहे तो तर तेव्हा आपला काय रूटने होते, आहे. हा, तेव्हा युजर कोण आहे याची आयडेंटिफिकेशन नसते. युजर कोणता आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. तर त्या टायमात अनोनिमस युजर्स, एक जो अननोन पर्सन म्हणतो ना आपण, हा. त्याचं काही प्रोफाईलच नाही आहे. जर प्रोफाईल असता तर तिथे तुम्हाला नाव दिलेलं असतं, सूरज किंवा जे काही नाव जो कोणी ॲक्सेस करतोय तो. बट ॲज अ अनोनिमस युजर करतोय तर तिथे फक्त बॅश देणार, जेणेकरून तो एक टर्मिनल आपल्याला फक्त प्रोव्हाइड करेल. तिथे आपण वर्क करू शकतो, रिकव्हरी मोडमध्ये असो किंवा मग नॉर्मल वेजने पण असो. तो इथे पण सुडो तुम्ही युजर जर राहते ना? कोण, तो बॅश जो राहते तो पण सुडो युजर राहते ना? इट डिपेंड्स, त्याला परमिशन सुडो युजर ग्रुपमध्ये ॲड असेल तो नाही तर त्याला सुडो कारण युजर त्या मिळेल. सुडोची कमांड द्यायची गरज नाही पडली, मी मगाशी केलं होतं. ओके, तर तो ऑलरेडी सुडो युजर बनलेला असेल. ठीक आहे, समोर सुडो युजर कसा बनवायचा ते पण आपण शिकणार आहोत. इथपर्यंत आलं लक्षात? हा. ओके. सो आता आपल्याला परमिशन्स कशा लावायच्या या एखाद्या युजर्सला किंवा एखाद्या फाईलला ते बघायचं आहे. ओके, एखाद्या फाईलमध्ये परमिशन्स कशा लावायच्या, फाईल कोणत्या कोणत्या टाईपच्या असतात, फाईल सिस्टम सिक्युरिटीवर आपल्याला काम करायचं आहे आता. ओके, सो फाईल सिस्टम सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही काम करताय, फाईल सिस्टम सिक्युरिटी म्हणजेच काय, तर आता जसं आपण इथे भरपूर साऱ्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. एक डायरेक्टरी आहे, एक फाईल आहे, करेक्ट. सो इथे कसं पद्धतीने आता सिक्युरिटी आपण मॅनेज करणार, कोणत्या डायरेक्टरीला काय सिक्युरिटी असते, फाईलला काय सिक्युरिटी असते. जे आपण लिनक्स सिक्युरिटीची गोष्ट करतो ना, की सिक्युअर आहे, खूप सिक्युअर आहे, खूप सिक्युअर आहे, का बरं, तर तेच सिक्युरिटीज आपल्याला बघायचे आहे. एल कमांड लर्न करा. एल कमांड मी, ओके, एल कमांड नॉट फाउंड. सो ls हायफन एल लॉंग लिस्ट. ठीक आहे. सो इथे बघा, दिस इज नथिंग बट युअर फाईल, सॉरी डायरेक्टरी, आणि ही आहे फाईल, बरोबर. आता इथे तुम्हाला काही टर्म्स दिसत असेल, इथे काही फील्ड्स दिसत असेल. फाईल सिस्टम सिक्युरिटी, डायरेक्टरी आणि फाईलला वेगवेगळी परमिशन्स असते. आता इथून स्टार्टिंग पासून चेक करा. सर्वात आधी ह्या ज्या फील्ड्स आहेत ना, ह्या फील्ड्स तुम्हाला समजल्या पाहिजे, तेव्हाच तुम्ही कम्प्लीट सिक्युरिटीवर काम करू शकणार, एखाद्या फोल्डरचा किंवा फाईलच्या. विंडोजमध्ये आपण जर बोललो तर कुठलीही फाईल जर तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करताय, तुम्ही काय करताय, तर काय होतं, कधी कधी आपल्याला पेनड्राईव्हमध्ये जर करप्टेड फाईल आहे आणि ती आपण इन्स्टॉल की आपल्या लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट केला तर लगेच ती फाईल एक्झिक्यूट होते. तर आपण काय म्हणतो की बाबा आपल्या सिस्टममध्ये व्हायरस आला आहे, पेनड्राईव्हमधून व्हायरस आला आहे. तर असं का बरं होतं की त्याला, त्या फाईलला एक्झिक्युशनची परमिशन असते. विंडोजमध्ये लागल्या ती काय होते, रन होऊन जाते. बट लिनक्स मशीनमध्ये असं होत नाही. लिनक्समध्ये कुठल्याच फाईलला एक्झिक्युशनची परमिशन राहत नाही. ओके, सो त्याच गोष्टी आपण आता समोर बघणार आहोत. सर्वात आधी या फील्ड्स बघायच्या आहेत. ओके, तर या फील्ड्समध्ये काय काय असणार आहे तर ते आपण स्टार्टिंगपासून बघू. सर्वात आधी हा जो डी दिलेला आहे, डी म्हणजेच डायरेक्टरी. हा शो करतो तुम्हाला की तुम्ही जे काही क्रिएट केलं आहे ते काय डायरेक्टरी आहे, एक फोल्डर आहे. कॉमन एक सिंपल स्लॅश दिलेला आहे इथे, दिसतंय. ते तर फाईल. हां, तर स्लॅश आहे म्हणजेच काय आहे, सिंपल एक तुमचा फाईल आहे. तर अशा टाईपचे किती तुम्हाला अजून यामध्ये दिसणार वेगवेगळे, ते आपण बघू. लेट्स कन्सिडर ls, याला इथे करतो. हां, सॉरी, ls हायफन एल. बघा इथे पूर्ण डायरेक्टरीजमध्ये दिसेल तुम्हाला. कुठे एल दिसतोय इथे एल. तर हा एल म्हणजे काय, डी तर आपल्याला समजलं डायरेक्टरी असेल, ओके, एक फोल्डर असणार. तर एल म्हणजे असते लिंक. ओके, लिंक फाईल म्हणतात त्याला.
सो एल आहे इथे, डी आहे, नॉर्मल फाईल आहे, आणखी भरपूर असतात. तर आता बाकीचे कोणते आहेत तर इथे बघू आपण. सो फर्स्ट आहे आपला कन्सेप्ट फाईल फाईल टाईप. टाईप्स. ओके, फाईल टाईप्स कोणते कोणते असतात तर फाईल टाईप्समध्ये फील्ड्स ऑफ फाईल आपण चेक करतोय. हे असतात फील्ड्स ऑफ फाईल जे मी आता तुम्हाला सांगितलं. लेट्स कम्पेअर धिस. ओके, लेट मी या पद्धतीने करतो. मी याला थोडंसं अजून शॉर्ट करतो. हां, आणि लिनक्स मशीनला एका साईडला कम्पेअर करत चला. ज्या फील्ड्स मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला दिसेल. सो ह्या ज्या आहेत फील्ड्स ऑफ फाईल, यामध्ये बघा सर्वात आधी डी दिसतोय, म्हणजेच तो फाईलचा टाईप असतो. ओके, नंतर ना आहे परमिशन्स. कुणाचा माईक चालू आहे का, तो बंद करा. ओके, सो इथे असेल फाईल टाईप्स, देन असते परमिशन. ते कशासाठी, रीड, राईट, एक्झिक्यूट. आर म्हणजे रीड, राईट म्हणजे डब्ल्यू, एक्स म्हणजे एक्झिक्यूट. रीड, राईट, एक्झिक्यूटच्या 3 परमिशन्स असतात. ते म्हणजेच युजरसाठी. ठीक आहे. नेक्स्ट असतं, नेक्स्टवाला रीड, राईट, एक्झिक्यूट हा असेल ग्रुपसाठी. नेक्स्ट रीड, राईट, एक्झिक्यूट हा असेल अदर मेंबर्स, अदर युजर्स. ठीक आहे, ओनर, ग्रुप आणि अदर युजर्स. कळलं काय होतं इथे. तर ह्या परमिशन्स असतात फाईल ज्याने क्रिएट केली आहे त्याची. जर तो ग्रुपमध्ये ॲडेड आहे तर ग्रुपसाठी, आणि त्या ओनरला सोडून दुसरे कुठलाही युजर असू दे त्याच्या परमिशन्स. त्या 3 परमिशन्स असेल इथे. त्याच्यानंतर इथे एक डॉट येतो. जेव्हा आपण ACL वगैरे लर्न करू ना तेव्हा इथे एक डॉट येतो. तो म्हणजेच असतो काय तर ACL, ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. अवेअर असेल तुम्ही लोक, भरपूर ठिकाणी नाव पण ऐकलं असेल ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. नंतर हा जो नंबर दिलेला आहे हा नंबर असतो तुमचा लिंक काउंट. ओके, नंतर असतो लिंक काउंट काय असेल वगैरे त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. सो डोंट वरी, फक्त नाव लक्षात घ्या काय आहे या फील्डमध्ये. नंतर असते रूट. रूट म्हणजे हा या फाईलला क्रिएट ज्याने केलाय त्याचं नाव आहे. फाईलला कोणत्या ग्रुप मेंबरने क्रिएट केलाय तर रूटच त्याचा ग्रुप पण आहे. इथे आहे साईज, त्या फाईलचा साईज. त्याच्यानंतर डेट असते आणि जे फोल्डर क्रिएट झालं आहे त्याचं, त्या फोल्डरचं नाव असतं, डेट, टाईम. ठीक आहे, आणि 2103 हा आहे त्याचा टाईम. आलं लक्षात. फील्ड्स कोणत्या कोणत्या राहणार ते समजलं. मी इथे नोटपॅडवर पण लिहिलेलं आहे, ते तुमच्यासमोर ओपन करून ठेवलेलं आहे. टोटल 9 फील्ड्स असतात यामध्ये. हे तुम्हाला लर्न करून ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूवर एखाद्या फ्रेशरला कॉल करेल, क्वेश्चन करेल, तर या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा जेव्हा आपण एखाद्या फाईल क्रिएट करतो त्याच्या काय फील्ड्स क्रिएट होतात, काय काय फील्ड्स असतात. आलं लक्षात. हो. ओके, सॉरी. सो ह्याच गोष्टी आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी आपण आहे फाईल टाईप्सवर. फाईल टाईप्समध्ये आपण बघतोय फील्ड्स ऑफ फाईल्स, ते चेक केलं आहे. तर काय कोणत्या टाईपचे फाईल्स असतात आता आपण बघितलं. नॉर्मल फाईल, सॉरी कसं होते. तर एक असेल नॉर्मल फाईल, दुसरी डी फॉर डायरेक्टरी म्हणजेच तुमचा फोल्डर. थर्ड असेल लिंक फाईल, लिंक. ओके, तर यांना आपण कन्सिडर करतो जे आपण स्वतः क्रिएट करणार, एक युजर क्रिएट करतो, म्हणजेच म्हणून याला आपण म्हणणार युजर डिफाईन फाईल्स. ओके, नेक्स्ट असतं जे सिस्टम स्वतः क्रिएट करतो. मी तुम्हाला आधी पण सांगितलं सिस्टम युजर पण क्रिएट करतो, ग्रुप पण क्रिएट करतो. तर अशा भरपूर साऱ्या फाईल्स पण क्रिएट होतात. कॉन्फिगरेशन फाईल्स म्हणा किंवा सिस्टमच्या फाईल्स म्हणा, भरपूर साऱ्या फाईल्स. तर सिस्टम ज्या फाईल्स क्रिएट करतो त्या फाईल्स म्हणजे सिस्टम डिफाईन फाईल्स. यामध्ये असणार ब्लॉक डिव्हाइस फाईल, कॅरेक्टर डिव्हाइस फाईल, सॉकेट फाईल्स अँड पाईप फाईल. आता हे शो कसं करतं तर ब्लॉक डिव्हाइस फाईल बीने शो करते, कॅरेक्टर फाईल सीने, सॉकेट फाईल एसने आणि पाईप फाईल पीने. ठीक आहे.
आता हे सगळं बघायचं कुठं, ह्या फाईल्स दिसतात कुठे, तर सिम्पल ls करून तुम्ही चेक करू शकता. /dev यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फाईल्स मिळतील. ओके, मला ls-l करावं लागेल तेव्हाच ते दिसेल. सी 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 दिसतो इथे, हा आहे कॅरेक्टर फाईल. हे ॲक्च्युली पूर्ण डिव्हाइस रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते यामध्ये. इथे बघा याचा ग्रुप कोण आहे, तर TTY आहे. ओनर जरी रूट असेल, ओनरने क्रिएट केला आहे, पण ग्रुप कोणता आहे त्याचा, तर TTY. हे कॅरेक्टर फाईल्स आहेत. सगळ्यांना रीड राईटची परमिशन आहे. कुठेच तुम्हाला एक्स दिसणार नाही. एक्स आहे का, एक्झिक्युशनची परमिशन नाही. सो लिनक्सची सिक्युरिटी इथून सुरुवात होते. लिनक्सच्या सिक्युरिटीची इथून सुरुवात होते. कुणालाच एक्झिक्युशनची परमिशन राहणार नाही. तुम्ही पेनड्राईव्ह जरी लावला तरी तो एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजेच तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस येणार नाही. एवढं सिक्युअर असतं आपलं लिनक्स. कळलं? ओके, समोर जायचं गाईज. हा. ओके, हा नाही आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या फाईल्स आपण कुठे बघतोय, /dev मध्ये बघतोय. यामध्ये काही इश्यू नाही तसं काय नाही, पण ते फाईल सिस्टम चालू आहे ना आता. म्हणजे आता आपण काय? फाईल रिलेटेड जे पण इश्यू आहे, परमिशन वगैरे ते. हो, ते करायचं आहे ना आपल्याला. रीड राईट एक्झिक्यूट आहे ना समोर. म्हणजे फक्त थेरी पोर्शन येतात फक्त. ते रीड बघ, रीड परमिशन्स कशा देणार आपण, परमिशन्स करणार रीड राईट एक्झिक्यूट. पण अच्छा अच्छा. त्याच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की या इथे आपण काय काय करणार. हे सगळं फाईलच्या परमिशन्स रिलेटेडच आहे. म्हणजे फाईलला कुठली कुठली परमिशन जायची. करेक्ट. छोट्या रीड. छोट्या गोष्टी आपल्याला ह्या माहिती पाहिजे, तेव्हाच आपण सिक्युरिटी रिलेटेड कन्सेप्ट चांगल्याने लर्न करू शकतो. ठीक आहे. जसं आता हे डायरेक्टरी क्रिएट झाली, तर हे सगळ्या फील्ड्स काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे ना. यांचा इम्पॉर्टन्स काय आहे हे माहिती पाहिजे, तेव्हाच आपण आयडेंटिफाय करू शकतो की काय कुणी कधी क्रिएट केलेलं आहे. हे आता टोटल हे 12 का दिलंय, म्हणजे टोटल 12. टोटल 12 हा. ls-al आहे 12. अच्छा, म्हणजे ते टोटल 12 आहे असं सांगत आहे. हां, याच्या आतमध्ये पण डेटा असू शकतो ना. जे डायरेक्टरीज आहे त्याच्या आतमध्ये पण डेटा असू शकतो. तर ते मग टोटल 36 काउंट देतोय. म्हणजे जेवढे त्याच्यात डेटा वगैरे सगळं सगळं पकडून तो हो 36 हो, आहे. राईट. तिथे 12 काऊन दाखवला म्हणजे. तिथे 4च डायरेक्टरीज आहेत. इट अच्छा. डिपेंड्स. कळलं? हा. जसं इथे 6 आहे, हे सगळं मॅटर करतं. 21 आहे इथे, दिसतंय. हा. आता यांचं जर काउंट केला तर किती होते, 36. होईल का? होऊ हो. शकते. हो. होऊ शकते. ठीक आहे. सो इथपर्यंत ठीक आहे. आपण आजचा क्लास इथपर्यंतच ठेवू आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. समोर आपलं इथपर्यंत झालेलं आहे. डी हा जो पहिला पोर्शन आहे हा आपण समजून घेतला आहे. हा नंबर काय असतो हा आपण आपल्याला समजून घ्यायचा आहे. रीड राईट एक्झिक्यूट हे परमिशन्स आपण कशा देणार ते पण समजून घ्यायचं आहे. आता हे जे एखाद्याने क्रिएट केलं आहे त्याचं नाव असेल याच्यावर रूट, म्हणजेच सूरजने क्रिएट केला आहे तर सूरज त्या फाईलचा ओनर असेल. सूरज जर कुठल्या ग्रुपमध्ये आहे तर ग्रुप टाटा ग्रुपमध्ये आहे तर टाटा ग्रुपची ती फाईल आहे असं कन्सिडर करणार आपण. ठीक आहे. सो हे कसं चेंज करतात, सेट कसं होतं, तर हे सगळ्या गोष्टी आपण लर्न करणार आहोत. तेच मी पूर्ण डेटा काढून ठेवलेला आहे. सो डोंट वरी, कुठेच घाबरायची गरज नाही. इझी आणि सोप्या भाषेत मी शिकवतो. ठीक आहे.
कुठेही हार्ड वाटत असेल किंवा मी फास्ट सांगत असेल तर ते सांगा मला. हा. फास्ट होत आहे का नाही स्लो की होत आहे? हा बरोबर आहे. बरोबर आहे ना? ठीक आहे. हो. सो येस, ओके. सो आपण समोर बघू लिंक काउंट. लिंक काउंट म्हणजे हा जो नंबर आहे 6, 21, 1, 2, 3 हे कसं काम करतं. ठीक आहे, हे बघू. मग ओनरशिप बघू आणि हे रीड राईट एक्झिक्यूट आहे ना हे सुद्धा बघू, पण थोडं उशिरा बघू. अदरवाईज आपल्याला हे सुद्धा आधी घेता येईल, काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे. सो एक काम करू, परमिशन मोड उद्या रीड राईट एक्झिक्यूट हेच सांगू तुम्हाला. ठीक आहे, ठीक. म्हणजे एका फ्लोने होईल तुम्हाला. हे झालं डी. मग आता हे रीड राईट एक्झिक्यूट कसं काम करतं हे आपण सांगू नंतरनी. लिंक काउंट, ओनरशिप, बस तेवढंच असते, बाकी काय. क्लिअर. ओके. सो येस, नाव आपण त्याला कनेक्ट करू. रीड राईट एक्झिक्यूटच्या परमिशन कशा द्यायच्या ते बघू. एनिथिंग एल्स? जर काही क्वेश्चन असेल तर सांगा, काही डाऊट असेल तर सांगा. मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतो.